नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे. RITES कडून ती भरती निघालेली आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस लिमिटेड भरती 2025 ची. त्यासाठी त्याचे तुमचं पद असणार आहे मित्रांनो, सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी मेकॅनिकल करता येतो व्हॅकन्सी आलेली आहे. टोटल ते 150 पदांसाठी तर व्हॅकन्सी आलेली आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकता. मेकॅनिकल प्रोडक्शनमध्ये असेल तर आपल्याला अप्लाय करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता संपूर्ण मध्ये तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला आता मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली RITES कडून भरती निघालेली आहे. ओके, RITES लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे, ज्याचे की शिखर प्लॉट नंबर 1 सेक्टर नंबर 29 गुरगावला याचं ऑफिस आहे. एंगेजमेंट जे आहे मल्टिपल इंजिनिअरिंग प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब असणार आहे, जे की RITES लिमिटेड नवरत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस अंडर ऑफ मिनिस्ट्री ऑफ रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रीमियर मल्टी डिसेबिलिटी consultancy and organization field of transport infrastructure related for the technology. RITES limited invite for applications for vacancies below. Okay, त्याकरता इथं इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे आपल्याला, जसं की इथं माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेली आहे पेमेंट फीज आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी 9/12/2025 पासून आपली सुरुवात झालेली आहे. तर लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी तर 30/12/2025 पर्यंत. ओके, आता डेट ऑफ टाइम दिलेला रायटिंग टेस्टचा 11/1/2026 ला टाइम दिलेला आहे. ओके, इम्पॉर्टंट नोट दिलेला आहे याच्यामध्ये. ऑल द वॅकन्सीज दिलेल्या आहे याच्यामध्ये आपल्याला झोननुसार इथं असणार आहे, स्टेट अँड युनियन टेरिटरीज मध्ये. ओके, पॉवर ऑफ पोस्टिंग असणार आहे याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे स्टेट अँड युनियन टेरिटरीनुसार वॅकन्सी. याच्यामध्ये नॉर्थ झोनमध्ये बघायला गेले तर आपल्याला इथं दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, लडाख, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, चंदीगडसाठी इथं वॅकन्सी आहे. ईस्ट झोनमध्ये बघायला गेले आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, बिहार, ओडिशा, झारखंड, वेस्ट बेंगाल, अंदमान निकोबार आयलंडला वॅकन्सी असणार आहे. ओके, वेस्ट झोनमध्ये बघायला गेले तर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, चंदीगड, गोवा, छत्तीसगड, गोवा, दादर नगर हवेली. ओके, दमण अँड दीव. ओके, त्यानंतर साऊथ झोनमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, केरला, तामिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीप करता इथं वॅकन्सी आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे द रायटिंग टेस्ट वॅकन्सीज फॉर द कंडक्टेड फॉर सेम डेट अँड टाइम. ओके, रायटिंग टेस्ट तुमचे होणार आहे सेम डेट अँड टाइम मध्ये. कॅन्डिडेटला इथं 1 वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं आहे, कोणत्या पण जे की पोस्ट आहे त्यासाठी अप्लाय करू शकतो. ओके, डोनेशननुसार अप्लाय करा, जे पी आपलं स्टेटनुसार असेल. मेकॅनिकल करता इथे वॅकन्सी आहे. ओके, जे की तुम्हाला इथं दिलेले आहे. ओके, आता खाली गेल्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे आपल्याला झोननुसार इथं वॅकन्सी, एज्युकेशन, क्वालिफिकेशन दिलेले आहे. ओके, याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर डेस्टिनेशन, त्यानंतर इथं झोन, विशेष नंबर, पार्ट, त्यानंतर मेकॅनिकल मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, डोमेन आणि एक्सपिरियन्स मिनिमम आपल्याला, पोस्ट क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर इथं टोटल ऑफ वॅकन्सीज. आता मेकॅनिकलमध्ये नॉर्थ झोनमध्ये इथं वॅकन्सी असणार आहे, वेस्ट झोनमध्ये वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर इथं नॉर्थ झोनमध्ये 50 वॅकन्सी असणार टोटल. ईस्ट झोनमध्ये 75 वॅकन्सी, वेस्ट झोनमध्ये याच्यात 10 वॅकन्सी बघायला मिळतात आणि साऊथ झोनमध्ये आपल्याला 15 वॅकन्सी बघायला मिळतात. सिनियर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकलचा वॅकन्सी, फुल टाइम डिप्लोमा इन इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. मेकॅनिकल अँड प्रोडक्शनमध्ये झालेली पाहिजे. रिलेव्हंट आपल्याला इथं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, याच्यामध्ये कॅन्डिडेटला दिलेलं आहे हायर क्वालिफिकेशन, डिग्री, PG डिग्री, सेम डिसिप्लिन अल्सो इलेबिजिल अप्लाय फॉर द पोझिशन्स. ओके, जर आपल्याकडे PG डिग्री असेल, डिग्री असेल इंजिनिअरिंगची, तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर इथं कॅटेगरी वाईज इथं PWD ला वॅकन्सी दिलेली आहे. नॉर्थ झोनमध्ये आपल्याला 2 वॅकन्सी, ईस्ट झोनला 2 वॅकन्सी, वेस्ट झोनला 1 वॅकन्सी, साऊथ झोनला 1 वॅकन्सी सिनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये मेकॅनिकलला. एज लिमिट बघायला गेलं तर आपण सिनियर टेक्निकल असिस्टंट ही पोस्ट असणार आहे मेकॅनिकलचं, 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज लिमिट दिलेलं आहे. एज लिमिट, एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे तुम्हाला 30/12/2025 पर्यंत झालेले पाहिजे. एज्युकेशन
एक्सपिरियन्स बद्दल बोलायला गेलं तर आपल्याला कॅन्डिडेटसाठी जनरल EWS साठी तर आणि SC ST OBC साठी PWD साठी वेगळ्या वेगळ्या नुसार पर्सेंटेज आहे. आता 50% मध्ये लागणारे आपल्याला जनरल EWS साठी SC ST PWD ला 45% लागणार आहे. ओके, OBC NC ला PWD ला 1. ओके, ऍक्टिव्ह GC मधून आपलं झालेलं पाहिजे इथं. ओके, आता सर्टिफिकेट मार्कशीट दिलेलं आहे जी की आपल्याला पर्सेंटेज मध्ये पाहिजे आहे. फॉर्मॅट दिलेला आहे. पर्सेंटेज CGPA मध्ये आपल्याला पाहिजे आहेत. ओके, CGPA नाही तर पर्सेंटेज मध्ये पैकी आपलं पर्सेंटेज काढून घ्यायचं. 50% तर 50%, 45% तेव्हा 45% लागणार आहेत. ओके, आता किती कॅटेगरीमध्ये आता सूट भेटते आपल्याला एज लिमिटमध्ये, जे की आपण तुम्हाला मी सांगतो. आता गव्हर्नमेंटची जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन नुसार आपल्याला SC ST PWD OBC NCL PWD ला कॅटेगरीमध्ये सूट भेटत असते. हे तुम्हाला इथे लागू आहे. ओके, डिसिप्लिन दिलेलं आहे. आता PWD साठी पण इथं बघू शकतात तुम्ही दिलेले आहे. ओके, मेकॅनिकल. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे फंक्शन क्लासिफिकेशन दिलेलं आहे, फिजिकल रिक्रुटेशन दिलेलं आहे. ओके, तर PWD साठी तुम्ही इथं क्लासिफिकेशन अँड फिजिकल रिक्रुटेशन इथं बघून घ्यायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने लागणार आहे. ओके, सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे. याच्यामध्ये आता सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे टेझरमध्ये रायटिंग टेस्ट असणार आहे जी की तुम्ही इथं बघू शकतात. ओके, विथ आपल्याला इथे ऍडमिट कार्ड वगैरे लागणार आहे. 100% आपल्याला इथं रायटिंग टेस्ट वगैरे होणार आहे. वेट लिस्ट आपला रायटिंग टेस्टवर 100% आहे. ओके, ते तुम्हाला ऍडमिट कार्ड भेटून जाईल. सिलेबस दिलेला रायटिंग टेस्टचा जो की आपण बघूया. मिनिमम आपल्याला 50% पाहिजे आहे. UREWS ला 45%, SC ST OBC NCL PWD ला लागणार आहेत. ओके, 125 मार्कासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप इथं क्वेश्चन असणार आहे. 2.5 घंट्याचा टाइम असणार आहे. 2.5 hours. ओके, नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुम्ही तुक्के मारून ही परीक्षा देऊ शकता. PWD ला 50 मिनिटचा टाइम एक्स्ट्रा आहे. सेकंड फेज असणार डॉक्युमेंटेशन असणार आहे. डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन होतं. डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. हायस्कूल डेटा प्रूफ साठी सर्टिफिकेशन, 10वीचं मार्कशीट्स, बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, सर्टिफिकेशन, डिप्लोमा, ग्रॅज्युएट जे पण झालेलं असेल त्याचं, कास्ट सर्टिफिकेशन, प्रूफ ऑफ एज, प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ साठी ऍड्रेस प्रूफ आणि पॅन कार्ड वगैरे लागणार आहे. ओके, त्याच्या पिरियड ऑफ एक्सपिरियन्स वगैरे देण्यात आलेला आहे. PWD फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. ओके, ऍप्लिकेशन वगैरे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला कॅन्सलेट बद्दल माहिती वगैरे देण्यात आलेली आहे हिंदी इंग्लिशमध्ये. आपण इथं एक्झामिनेशन देऊ शकतो. ओके, नेचर ऑफ पिरियड दिलेला आहे जो की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब असू शकतो. ओके, याच्यामध्ये दिलेल्या डॉक्युमेंटेशन वगैरे दिलेले आहे. ओके, याच्याबद्दल माहिती तुम्ही इथं वाचून घ्या एकदा. त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर पे अलाउन्स बद्दल इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्हाला मी खाली दाखवतो असं लिहिलं तर. ओके, पोस्ट दिलेली आहे, बेसिक पे आणि क्रॉस सॅलरी दिलेली आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकलला 16,338 रुपये हा बेसिक पे आहे, पण तुम्हाला क्रॉस सॅलरी भेटणार 29,735 रुपये. ओके, याच्यामध्ये आपल्याला अलाइनमेंट वगैरे जे असतात ते बघू शकतात. आता पे फीस बद्दल बघायला गेले तर 300 रुपये असणार आहे जनरल OBC ला आणि 100 रुपये असणार आहे EWS SC ST PWD ला. टॅक्स पण असणार आहे. ओके, नॉन रिपेंटेबल असणार. हेल्पलाईन साठी नंबर वगैरे दिलेला आहे आणि हेल्पलाईन ID ईमेल ऍड्रेस दिलेला आहे. ओके, आता SC ST PWD कॅटेगरीला इथं दिलेल्या नोटिफिकेशन बद्दल माहिती तुम्ही वाचून घ्या. काही डाऊट असेल तर याच्यावर मेल ऍड्रेस तुम्ही करू शकता. ओके, हाऊ टू अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला नोटिफिकेशन वाचा आणि www.RITES.com या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. कोणत्याही प्रकारची मॉडिफाय वगैरे होणार नाही. ऍप्लिकेशनचं नीट भरा. हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. हायस्कूल सर्टिफिकेट, 10वी 12वी, ग्रॅज्युएट मार्क सर्टिफिकेशन, ID प्रूफ, कॅटेगरी सर्टिफिकेशन, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन. ओके, सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत. ओके, OBC बद्दल EWS कॅटेगरी बद्दल इथं माहिती दिलेली आहे, वाचून घ्या. व्हेन्यू अँड टाइम दिलेला आहे. टाइम अँड जो आपलं ठिकाण दिलेलं आहे जे की आता 11/1/2026 ला संडेच्या दिवशी एक्झामिनेशन आहे. जे की तर रायटिंग टेस्टसाठी नावं दिलेली आहे. दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, बेंगलुरू, कोलकाता, भुवनेश्वर, हैदराबाद, भिलाई, चेन्नई, पटना, लखनौमध्ये आपली एक्झामिनेशन होऊ शकते. ओके, याच्यामध्ये RITES कडून डिलेशन दिलेलं आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. एकदा जनरल इंट्रोडक्शन वगैरे वाचून घ्या आपल्याला काही वाचायचं असेल तर. ओके, आता रिझल्ट वगैरे मार्कशीट्स वगैरे सगळं आपल्याला लागणार आहेत. ओके, याची इथं माहिती दिलेली आहे. क्युरीसाठी तुम्हाला मेल ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही इथं मेल करू शकतात. आता नेम ऑफ द कॅन्डिडेट ब्लॉक लेटर लिहायचे, व्हॅलिड मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाका. ओके, सिलेबस दिलेला आहे. 125 मार्कांसाठी सिलेबस दिलेला आहे. 35 क्वेश्चन असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह अप्टिट्यूडचे 35 क्वेश्चन असणार आहे. डाटा एंटरप्राइजेसचे आणि 35 क्वेश्चन, लॉजिकल रिझनिंगचे 35 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस, बेसिक जनरल नॉलेजचे. ओके, असा हा सिलेबस आहे त्याचा याच्या पुढे दिलेला. आणि खाली इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे, म्हणजे मी संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके,
तर तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. 9/12/2025 ते 30/12/2025 पर्यंत अप्लाय करून घ्या. ओके. आणि तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल WhatsAppला मी शेअर करून देईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Insta, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.